एकेकाळी वेदपूर नावाच्या राज्यात एक राजा राज्य करत होता. राजा पराक्रमी, शूर, दयाळू होता. राजाचा एक प्रधान होता. तो देखील खूप हुशार होता. प्रधानमंत्री नेहमी म्हणायचा, जे काही होतं ते चांगल्यासाठीच. एकदा राजा त्याच्या महालात त्याची तलवार साफ करत होता. प्रधान राजाजवळच होता. अचानक राजाच्या हातून तलवार खाली पडते त्याच्या पायावर आणि त्याच्या डाव्या पायाचा अंगठा पूर्णपणे कापला जातो. खूप रक्त व्हायला लागते. राजाला त्रास होत असतो. तेवढ्यात प्रधान म्हणतो, जे होतं ते चांगल्यासाठीच. राजाला हे ऐकून खूप राग येतो व तो प्रधानाला ओरडतो, इथे माझा अंगठा तुटलाय आणि तू असं बोलतो? हे काही चांगलं झालंय? रागारागाने राजा प्रधानाला तुरुंगात पाठवतो. पण प्रधानाला त्याचे वाईट वाटत नाही व रागही येत नाही आणि तो परत म्हणतो, जे काही होतं ते चांगल्यासाठीच. राजाला याचं आश्चर्य वाटतं की हा तुरुंगात चाललाय तरी तेच बोलतोय. प्रधानाला तुरुंगात टाकतात. 2 महिने निघून जातात. एकदा राजा त्याच्या निवडक सैनिकांसोबत जंगलामध्ये शिकारीला जातो. जंगल घनदाट असते. एका हरणाचा पाठलाग करता करता राजा सैनिकांपासून दूर निघून जातो व जंगलात एकटा पडतो. हरिण पण सापडत नाही. परत फिरायचा रस्ता पण त्याला समजत नसतो. अचानक जंगलातील आदिवासी त्याला घेराव घालतात. हे आदिवासी राजाच्या राज्यातील नसतात आणि त्याला ओळखत पण नसतात. त्याची भाषा पण त्यांना समजत नसते. ते राजाला बंदी बनवतात आणि त्यांच्या प्रमुखाकडे नेतात. सगळे खुश झालेले असतात, कारण त्यांना देवीला बळी देण्यासाठी एक माणूस पाहिजे असतो आणि आता ते राजाला बळी देणार असतात. ते आनंदाने ढोल वाजवू लागतात, नाचू लागतात. त्यानंतर राजाला अंघोळ घालतात. त्यांच्या पद्धतीची नवीन कपडे घालतात. फुलांच्या माळा घालतात आणि बळी देण्यासाठी देवीसमोर आणतात. आता त्याला मारणारच असतात. तेवढ्यात त्यांच्या प्रमुखाचं लक्ष राजाच्या पायाकडे जातं आणि ते बघतात की याला तर अंगठा नाहीये. तो ढोल वाजवायचे बंद करायला सांगतात आणि म्हणतो की या माणसाचा बळी देऊ शकत नाही, कारण याचे शरीर पूर्ण नाही. असा अपूर्ण शरीराचा माणूस बळी दिला तर देवी कोपेल, अनिष्ट घडेल. मग ते राजाला सोडून देतात. राजाला खूप आनंद होतो. शेवटी खूप शोधाशोध करून 1 महिन्याने राजा त्याच्या राज्यात परत येतो. सगळीकडे आनंदी आनंद पसरतो. सगळे राजाच्या स्वागतासाठी तयार झालेले असतात. पण राजा आधी तुरुंगाकडे जातो आणि प्रधानाला म्हणतो, तू बरोबर बोललास. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. नंतर राजा व प्रधान दोघांचंही स्वागत करून दरबार भरवला जातो. पण गोष्ट अजून संपली नाहीये हां. त्यानंतर राजा परत प्रधानाला म्हणतो, जे होतं ते चांगल्यासाठीच. हे माझ्या बाबतीत खरं झाले, पण तुला तर इतके दिवस तुरुंगात राहावे लागले. त्यात तुझं काय चांगलं झाले? यावर प्रधान हसतो व म्हणतो, महाराज, मी तुमचा प्रधान आहे, म्हणजे कुठेही मी तुमच्या सोबतच. मी तेव्हा तुरुंगात नसतो तर त्या दिवशी तुम्ही शिकारीला गेलात तेव्हा तुमच्या सोबतच असलो असतो. आपण दोघेही आदिवासींना सापडलो असतो. तुमचा अंगठा नाही म्हणून तुम्हाला सोडलं असतं आणि माझा बळी दिला असता, कारण माझं शरीर पूर्ण आहे. त्यामुळे माझ्या बाबतीतही हे चांगलंच झालं की मी त्या दिवशी तुमच्यासोबत नव्हतो तर तुरुंगात होतो. तुमचा तर जीव वाचलाच, पण माझाही वाचला. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, जे होतं ते चांगल्यासाठीच. आपल्या आयुष्यातही आपल्याला बऱ्याचदा वाटतं, हे माझ्यासोबतच का होतं? पण काही काळानंतर जेव्हा आपण भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा वाटतं, त्यावेळी जे झालं ते बरं झालं. आपण चांगलं वागलो
तर आपल्या बाबतीत चांगलंच होणार आहे यावर विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं जे होतं ते चांगल्यासाठीच. धन्यवाद.